नमस्कार, आपले सर्वांचे कोल्हापुरी तडकामध्ये स्वागत आहे। बटाट्याचे मेंदू वडे कसे करायचे हे बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेले आहे 1 वाटी, बारीक मोठा कुठलाही घेऊ शकता, चवीनुसार मीठ, जिरं घेतलेले आहे अर्धा चमचा, हिंग घेतलेला आहे पाव चमचा, 2 मिरच्या घेतलेल्या आहे बारीक चिरून, कढीपत्ता घेतलेला आहे बारीक चिरून, 2 बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे। बटाट्याचे साल काढून किसून घ्यायचे। याचे साल काढून घेऊया। हे बघू शकता बटाटे साल काढून घेतलेले आहे, आता किसून घेऊया। हे बघा, हे किसून घेतलेले आहे। हे स्वच्छ धुवून घ्यायचे, याचे स्टार निघून जाईल। हे 2-3 पाण्यातून स्वच्छ धुवून घेऊया। हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता हे चांगलं पिळून घ्यायचं, पाणी ठेवायचं नाही, पाणी सर्व काढून घ्यायचं। पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल थोडंसं टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरं टाकून घेऊया, मिरची, हिंग, कढीपत्ता, हे थोडं परतून घ्यायचं। हे परतून झालेलं आहे। आता याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं। रवा 1 वाटी घेतलेला आहे ना, त्याच वाटीने 2 वाटी पाणी ओतून घ्यायचं। याच्यामध्ये चवीनुसार मीठ। आता याला उकळी येऊ द्यायचं। याला उकळी आलेली आहे, तर हा बटाटा टाकून घेऊया किसलेला। याला उकळी आलेली आहे चांगली। हे शिजवून घ्यायचं, थोडं जास्त शिजवायचं नाही, थोडं शिजवून घेऊया। बटाटा थोडा शिजलेला आहे, आता रवा टाकून घेऊया। थोडासा रवा टाकून घ्यायचा, आता गाठी होऊ शकतात। हलवायचं पटापट। हे बघू शकता, हे आता शिजवून घेतलेलं आहे। त्याच्यावरती आता झापून घेऊया। झापून एक 3-4 मिनिटं ठेवून देऊया। त्याच्यावरती झाकण काढून घेऊया। हे बघू शकता, ते छान फुलून आलेलं आहे। हे आता थोडं मॅश करून घ्यायचं असं। हे गरम आहे, तुम्ही वाटी ग्लास काही घेऊ शकता। थोडंसं मॅश करायचं। हे बघा, हे मॅश करून छान झालेलं आहे। आता ताटामध्ये काढून घेऊया। हे ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। हाताला तेल लावायचं, असं तेल लावून घ्यायचं आणि हे मळायचं। थोडं गरम आहे, सांभाळूनच मळायचं। हे मळून झालेलं आहे, त्याचे मेंदू वडे बनवून घेऊया। हाताला तेल लावायचं, छोटासा असा गोळा करून घ्यायचा आणि मध्ये असं होल करून घ्यायचं। हे बघू शकता, असं सर्व बनवून घेऊया। हे बघू शकता, सर्व मेंदू वडे बनवून झालेत, तळून घेऊया।
तेल मी आधीच गरम करत ठेवलं होतं, तेल गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये सोडून घेऊया. मीडियम तेल गरम पाहिजे, जास्त पण गरम नाही करायचं. हे एक साईडनं तळलेले आहेत, तर हे असं पलटी करून घेऊया. हे बघा, असे तांबूस कलरवर छान तळून घ्यायचे. हे तळून झालेले आहेत, काढून घेऊया. हे सर्व आता काढून घेऊया आणि बाकीचे असेच तळून घेऊया. एक तुम्हाला तोडून दाखवते, छान असे कुरकुरीत होतात. मस्त असे तळले गेलेत. हे बघा, बटाट्याचे मेंदू वडे तयार आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येतील. सबस्क्राईब नक्की करा.